ಹಾಗೂ ಅತ್ತೆ ಗಂಡನ ಮಾನಸಿಕ ಹಿಂಸೆಯಿಂದ ಧನಶ್ರೀ ಚೇತನ್ ಮಹಲ್ದಾರ್ 23 ವಯಸ್ಸಿನ ವಿವಾಹಿತ ಮಹಿಳೆ ನೇಣಿಗೆ ಶರಣಾಗಿರುವ ಘಟನೆ ತಾಲೂಕಿನ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಮಂಗಸುಳಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸೋಮವಾರ ನಡೆದಿದೆ. ಧನಶ್ರೀ ತವರು ಮನೆ ನೆರೆಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಶಿರೋಳ ತಾಲೂಕಿನ ಕೌಟಿಸಾರ ಗ್ರಾಮವಾಗಿದ್ದು, ಕಳೆದ 3 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಚೇತನ್ ಮಹಲ್ದಾರ್ ಈತನಿಗೆ ಮದುವೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು. 1.5 ವರ್ಷ ವಯಸ್ಸಿನ ಮಗನಿದ್ದಾನೆ. ಪತಿ ಚೇತನ್ ಹಾಗೂ ಅತ್ತೆ ಪದೇ ಪದೇ ಮಾನಸಿಕ ಹಿಂಸೆ ನೀಡ್ತಾ ಇದ್ರು. ನನ್ನ ಮಗಳು MSc ಪದವೀಧರೆಯಾಗಿದ್ದು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳು ಅಂತವಳಲ್ಲ, ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಬೇಕು ಎಂದು ಧನಶ್ರೀ ತಾಯಿ ಶೋಭಾ ಸಿದ್ದಗೌಡ ಪಾಟೀಲ್, ತಂದೆ ಸಿದ್ದಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಹಾಗೂ ತಮ್ಮ ಧೀರಜ್ ಪಾಟೀಲ್ ಆರೋಪಿಸಿದ್ರು. त्रास दिलाय त्याच्यामुळे आता आम्हाला शंका आहे की हे तिनं पाऊल उचललेलंच नसणार. आम्हाला आमच्या बहिणीवरती पूर्ण विश्वास आहे. दोन हाताच्या हाताला आणि काय झाले ते आम्ही रविवारी पाहुण्यांना भेटायला, माझ्या बहिणीला भेटायला मंगसुळला आला होता. मंगसुळीमध्ये आलो होतो. त्याच्यामध्ये समजूत करायला देऊन आलो होतो. समजूत म्हणजे याच्या अगोदर भांडण होतं, लावून देत नव्हते. घरी आमच्या घरी पेशंट आहेत, माझी आई पेशंट आहे, त्याच्यामुळे भेटायला वगैरे लावून देत नव्हते. माहेर म्हणले की नाही, माहेर लावूनच देत नव्हतं. सतत त्याचा त्याच त्याच्यावरून त्रास देतो. तुम्ही तुमचं पडून ॲक्सिडेंट झालं होय? हां, त्या दिवशी आम्ही परत गाडी जातो, आमचा ॲक्सिडेंट झाला. सतत तिला त्रास होता. तुम्हाला म्हणत पण होती तुम्ही चुकीच्या जागी मला दिला, चुकीच्या जागी दिलाय का, आणि मला खूप इथं त्रास आहे. ते नाही, तुम्ही ज्या दिवशी भेटला रविवारी त्या दिवशी काय सांगितलं ती? त्या दिवशी काय नाही, सगळ्यांच्या समोर होतो. काही नाही, काही जाणवलं पण नाही, काही बोललं पण नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे त्रासाचं काय सांगितलं नाही बोलली. ती लई गोष्टी सहन केल्या, पण आधी बोलली ती मला. दुसऱ्याने सांगितले की तिला त्रास डबल होत होता साहेब. दुसऱ्याला तुला सासऱ्याला जरी सांगितलं तर तिला जात होत होता. एवढ्या परिस्थितीने पोरगी माझी गोळी आणि हे करून टाकली, मानसिक छळ करून आत्महत्या केली त्यांनी. आता आम्हाला करून ठेवले. तिचा जे मृत्यू पावला आहे, मृत्यू झाला का नाही, ते कशाने झाले म्हणून सांगितले यांनी? त्यांनी आम्हाला सांगितलंच नव्हतं. आम्ही फोन त्यांना केला रात्री 10 वाजता. त्यावेळी सांगितलं की सिरियस आहे, कागवाड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यांनी सांगितलं नव्हतं. मग आता काय चर्चा काय, कशाने झाले, काय झालं? अजूनपर्यंत त्यांच्या घरातून कोणी निरोप दिला नाही. त्यांच्या शेजारच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की खूप सिरियस आहे आणि कागवाड हॉस्पिटलमध्ये आहे, दुसऱ्या दिवशी 6 वाजता घ्या. मग त्यांच्या मामाला तुम्हाला फिरवून विचारलं म्हणजे मुलीचा जीव कशाने गेले अजून सांगितले? अजूनपर्यंत सांगितलेलं मला काय संशय आहे? आम्हाला घातपात झाल्या तसं नाहीच आहे. आम्ही लांब आहे, जाऊ काढले आम्ही लांबच फायदा उठला. यो पुण्यात असतोय, मी घरी. मी काय इकडे येऊन त्याचं राखत बसायचं त्यांनी जास्ती. 7 वाजता झाले म्हणून सांगायला लागले, पण आम्हाला 10 वाजेपर्यंत कोणतीच बातमी दिली नाही. सकाळी 7 वाजता झाले म्हणून सांगायला लागले, पण आम्हाला 10 वाजेपर्यंत कोणतीच बातमी दिली नाही. सकाळी या, दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता या म्हणून सांगितलं आम्हाला. आम्हाला काही सांगितलं नाही, काय झाले, जावाई पोरगीला म्हणतोय तुझी गरज नाही, जा पोरग ठेवानी जा. जावायची भाषा. आता ते नातू कुठं आहे तुमचा? तिकडे जाय. आई म्हणतात आमचा हात वरपर्यंत आहे, तुझा बाबा काय करणार आहे, आमचं तुम्ही काय बोलू शकत नाही. त्यामुळे तिनं आम्हाला सहन केली, ते सांगितले आमच्या बरोबरीचं पण असं तिला टोचून काय बघायला आमच्या सहन करायचं काय. तुम्हाला मानसिक कठीण केलं तिने, सगळं सहन केली. 3 वर्ष चालू आहे. फोन करायचं नाही तिला, सगळं हे फोन घ्यायचं नाही. ಈ ಕುರಿತು ಕಾಗವಾಡ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಾಗಿದ್ದು, PSI GG ಬಿರಾದಾರ್ ಹಾಗೂ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ತನಿಖೆ ಕೈಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ವಿಜಯ ಮಹಾಂತೇಶ್, ಅರ್ಕಿರಿ, KMM ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಕಾಗವಾಡ.